कुणाल पारोळ, निलेश परेड, जन्मेश म्हात्रे, तदनंतर हिमांशु, मितेश पाटील, गुड्डू, तदनंतर जयस्वाल, हितेश पाटील, विनेश पाटील, अमोल पाटील, अमोल भोईर, विकास पाटील, चिराग, विलास पाटील, गिरीश पाटील, सोहम हुमणे. चेंडू द्यायचंय. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. आमचे लाडके प्रेक्षक राजे या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आहे. नुकताच सामना मात्र आपण रंगतदार स्थितीमध्ये पाहिला होता आणि तदनंतर मात्र जो जीता वही सिकंदर हे टायटल खूप गाजत आपण सातत्याने पाहिलंय या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. दोन फलंदाज उतरलेत मैदानाच्या आतमध्ये, आपण पाहू शकाल. एका साईडला हितेश अर्थातच लाखा या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंत मिळाले. सामन्याला सुरुवात होत असताना दोन फलंदाज आहेत. एका साईडला मितेश आपण पाहू शकाल. हितेश आता मात्र या वेळेला स्ट्राईक एंड कडे जात असताना आणि त्याला सुरेख साथ देताना पाहायला मिळेल का दीपक मडवी, भिवंडीची आणबान शान म्हणून ज्याला ओळखलं जातं. भरपूर वर्षांचा दांडगा अनुभवाचं गाठोड प्रताप भोईर यावेळेला सिग्नल करतायत, स्पेशली आमच्या गुणलेखकाला. सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकतायत खूप चांगलं क्रिकेट. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल आणि तदनंतर दोन सामने आपण पाहू शकणार आहोत. महेंद्र भगत यांनी चॅलेंज दिलंय हितेश लाखा यांना. यावेळेला ऑन साईडला पहिला चेंडू कलात्मक फटका मनगडेचा वापर करत असताना आपण पाहू शकतात. आणि तुमच्या मनगडामध्ये जान असावी लागते जेव्हा तुम्ही असे पॅडवर आलेले चेंडू मात्र फ्लिकच्या माध्यमातून खेळत असतात. त्यावेळेला पॉवरफुल फलंदाजी करत असताना तुम्हाला बॉटम हँड खूप चांगल्या प्रकारचा उपयोग करावा लागतो आणि तेच मात्र केले हितेश लाखा याने आणि एकदा वर्जित केली जाते. यावेळेला ऑन साईडला मितेशचा हा फटका, चेंडू निघून जाईल एक मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. सुपा झेल त्या ठिकाणी सुटतोय आणि मितेश सारख्या फलंदाजाला यावेळेला जीवनदान मिळालंय. दत्ताळी गजांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, जाऊन पोहोचतो फलकावर 3 या धावसंख्येवर. हा झेल कोणताही सोपा नसतो, तो मात्र तुम्हाला व्यवस्थित कोऑर्डिनेशन तुमचं चांगलं असायला हवं, जजमेंट चांगलं असायला हवं आणि हातांची ओंजळ. तुम्ही दिवसातून 50 वेळा झेल घेण्याचा सराव करतील तेव्हा तुम्हाला एक झेल तुमच्या ओंजळीत खूप चांगल्या पद्धतीने येऊ शकेल. परंतु त्यासाठी प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. ऑन साईडला फटका चांगला आहे. पुण्याच्या एकदा क्षेत्ररक्षक मात्र पुढे सरसावतोय. यावेळेला सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. असं वाटलं की चेंडू मात्र निघून जाईल बाउंड्री लाईन च्या बाहेर, परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 5. धावसंख्या जर आपण पाहिली तर 4 धावांवर एकंदरीत 5 धावांवर पहिला गडी बाद झालाय. 4 चेंडूचा खेळ झालाय. मितेश यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना दीपक मडवी एक विकेट टेकिंग गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. सुंदर चेंडू यावेळेला मात्र पाहायला मिळाला. अँगल क्रिएट करत असताना स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मितेश बॅक टू द डगआउट, गॉन. चला बॅटर प्लीज वेळ दौडू नका. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना दीपेश स्मृती चषक 2022 आपण पाहतो. आजचा सलग दुसरा दिवस, सेकंड डे आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने खूप चांगल्या प्रकारचं 7 तारखेपर्यंत क्रिकेट याच मैदानात आपण अनुभवणार आहोत. 3 तारखेपासून या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात झाली. या टिवरी गावामध्ये एक सुंदर आणि सुशोभित गाव म्हणजेच टिवरी आपल्याला पाहायला मिळतं.
अप्रतिम जागा बनवली, रूम दिला, यावेळेला सुंदर कव्हर ड्राईव्ह, क्लास क्रिकेटिंग शॉट यावेळेला पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला स्टॉप केला जाईल. तत्पूर्वी 3 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. तर फलंदाज महेशच्या बॅट मधून जागा बनवली, रूम दिला आणि यावेळेला मात्र आपण पाहू शकाल खूप चांगल्या प्रकारचा एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षकांना भेटून गेला होता आणि शेवटच्या मोमेंटला मात्र स्टॉप केला जातोय फुटबॉल प्रमाणे. ज्या पद्धतीने धावांची गती फलकावर 8 धावा 1 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करताना दत्ताळी गजा यांचा संघ. उलटा चेंडू होता, बॅकलिपचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह खेळला जातोय. तत्पूर्वी 1 धाव येईल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पहिलं षटक मात्र यावेळेला कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये 9 धावा दीपक मडवी च्या गोलंदाजीवर आपण पाहू शकाल. 9 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पहिलं षटक या ठिकाणी कंप्लीट होत असताना देऊया आपण डीजे मॅनला संधी. या ऐकूया पुन्हा एकदा टायटल सॉन्ग. सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला सोडून गेला टिवरी गावाला. आठवण तुझी येते मुलगी चकुली दिदीला, दिनी दादाची डिंपी शोधे मोठे बाप्पाला. नवीन गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. जितू गवळी त्यावेळेला खेळायचा होता ऑफ साईडला, चेंडू मात्र ऑन साईडला निघून येत असताना तत्पूर्वी 1 धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 11 या धावसंख्येवर. 11 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 आहे. हितेश अर्थातच लाखा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली आणि महेंद्र भगत यांनी मात्र चॅलेंज दिलं गेलंय. जर 4 धावा जर हितेश यांनी पूर्ण पळून काढला तर जी गोष्ट हवी आहे ती मात्र तुम्हाला मिळेल महेंद्र भगत यांच्याकडून. यस, इट इज अ वाईट आणि वाईटच्या स्वरूपात धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 12 रन्स 12 धावा. टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवर कव्हरेज केली जाते, कव्हर केली जाते. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकता प्रक्षेपण. ऑन साईडला फटका चांगला होता, मात्र यावेळेला चेंडू निघून जाईल शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी 1 धाव येत असताना जितू गवळी, खूप टेनिस क्रिकेटचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी राहिलाय. यावेळेला नायगावमध्ये स्पर्धा झाली, मी त्यांची इंटरव्ह्यू घेतली होती, त्यांनी स्टेटमेंट दिली 25 ते 27 वर्ष मी क्रिकेट खेळतोय आणि खेळत राहीन जिथपर्यंत फिटनेस आहे तिथपर्यंत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला, ऑफ साईडला इनसाइड आउटचा फटका, फॉर्मलिंग होत आहेत. तत्पूर्वी 2 धावा इझिली डन 22 यार्डच्या खेळपट्टीवर आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत आपण पाहू शकाल 15 धावा. 15 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आतापर्यंत हितेश लाखाच्या बॅटमधून 4 चेंडू 5 धावा आलेत. चेंज ऑफ पेस जरूर केला गेला, टप्पा पड्यानंतर चेंडू सरळ निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. स्थिरावले गेले धावसंख्या 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर. अतिशय दैदिप्यमान असं क्रिकेटचा सोहळा. उलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल स्क्युअर लेगच्या क्षेत्रामध्ये. फेकी येते, चेंडूला व्यवस्थित कलेक्ट करतात. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 16 धावा. 5 चेंडूचा खेळ झालाय. जितू गवळी काही क्लास बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि खूप जुनी जोडी आहे दीपक मडवी आणि जितू गवळी यांच्या माध्यमातून एक्सपिरियन्स खेळाडू. टप्पा अचूक पद्धतीने होता, टप्पा पाड्यानंतर सरळ चेंडू निघून जातो. यष्टीरक्षक यावेळेला पाहायला मिळतात दीपक मडवी आणि लेग बाईचा इशारा येत असताना स्क्युअर लेगला चेंडू वळत कलेक्ट करतायत आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा 1 गडेच्या मोबदल्यामध्ये. 2 षटकांचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला. 8.50 ची सरासरी आतापर्यंत आपण पाहू शकाल. तर प्रोजेक्टेड स्कोर जर आपण पाहिला तर 42 धावा मात्र यावेळेला आपण पाहू शकतात 5 षटकांमध्ये केल्या जातील का की 50-55. समित यांनी सांगितलं की मात्र आम्ही 60+ करण्याचा आमचा मानस आहे. धावसंख्या फलकावर 17 धावा 1 गडी बाद. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर जाऊया आपण. टायटल सॉन्ग बिपिन यांच्या माध्यमातून.
2 षटकाचा खेळ झालाय. धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा, 8.50 ची सरासरी. प्रथम फलंदाजी करताना दत्ताळी गजा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हितेश अर्थातच लाखा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं. कॉटन बोल्टची संधी आणि कोणतीही चुकी करत नाहीये जय हा गोलंदाज. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. बॅक टू द डगआउट. हितेश लाखा गॉन. थोडस लक्ष द्या विपिन भाऊ. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 2.1 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड. जयचा हा चेंडू इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक दीपक मडवीला बीट करून चेंडू मात्र या वेळेला 1 बाउन्सने क्लिअर होताना प्रताप भोईर यांचा सिग्नल येतोय. यस, इट इज अ 4 रन. गुड शॉट. एकवीस धावा, 2 गडी बाद, 2.2 चेंडूचा खेळ झालाय. टप्प पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिले तर बाउन्स झाला होता, पेच चांगला होता, वेग चांगला यावेळेला पाहायला मिळाला आणि सरळ चेंडू मात्र जितू गवळीच्या हातामध्ये निघून जातोय. अपकमिंग यंग टॅलेंट अर्थातच जय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. स्वयंभू पायगाव संघ पाहायला मिळतोय. ऑन साइडला फटका चांगला आहे यावेळेला आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. धीरज पुढे आला होता ऍज अ कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. तर धीरजने सुद्धा स्टेटमेंट दिली की आम्ही 2 सामने जिंकतोय, परंतु तिसऱ्या सामन्यात मात्र जिंकण्याची जी इच्छा आहे ती आतापर्यंत पाहायला मिळत नाहीये. दीपक मडवी सुद्धा मात्र एक छोटीशी स्माइल देत आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जाईल. यस, इट इज अ वाईड. प्रताप भोईर खूप चांगलं क्रिकेट आतापर्यंत जबरदस्त खेळ प्रताप भोईरच्या माध्यमातून आणि टिवरी गावाचं नाव नेहमीच मात्र आपण पुढे येताना पाहायला मिळतात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. धावसंख्या 23, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 चा खेळ झालाय. यावेळेला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला वळवलं गेलं. चेंडू लॉंग ऑन कडे. धीरज पुढे सरसावतोय. फेकी येईपर्यंत मात्र यावेळेला मिळतील फक्त 1 धाव भावेशच्या बॅट मधून. 7 चेंडूमध्ये 11 धावा महेश आणि 1 चेंडूवर 1 धाव आतापर्यंत मात्र यावेळेला भावेश. मात्र रायमिंग वर्ड्स जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 24 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. उंच सकल बांध्याचा पुनश्च एकदा ऑन साइडला फटका. बॅकलिपचा उपयोग केला. चेंडूला मात्र या वेळेला फक्त वळवलं गेलं. डीप मिड विकेट. बॅकवर्ड स्क्युअर लेगचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय. जितू गवळी याच्या हातामध्ये चेंडू येण्याच्या अगोदरच 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. ओव्हर नंबर 3 यावेळेला कंप्लीट होते. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 26. पाण्याची व्यवस्था मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. तत्पूर्वी आपण वळणार आहोत टीजे मॅन पिपिन यांच्याकडे. स्फूर्ती ठेवला या मानाचा तिवरी गावाला दीप स्फूर्ती
थँक्यू. 3 षटक समाप्ती झालेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 26 धावा धावपळकावर लागल्या जात आहेत. दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र राजेंद्र पाटील यांचा संघ हा फलंदाजी करतोय आणि फिल्डिंग करताना आपण स्वयंभू पायगाव संघाला बघितलंय ज्यांनी चांगल्या पद्धतीने रोखलंय. 9 पेक्षाही कमी धावगती सध्याच्या स्थितीला आहे. 26 फॉर 2. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 3 षटकांचा खेळ 26 धावा. संदीप जे गावंड आमच्या समोर जोडले गेले. संदीप जे गावंड सर काय म्हणतील एकंदरीत 2 षटकांमध्ये काय एक्झॅक्टली कितपर्यंत धावा आणि मजल मारली पाहिजे? 2 षटकांमध्ये माझ्या माहितीनुसार 20-22 धावा यायला हव्यात जेणेकरून दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजीचा मारा अतिशय चांगला आहे नो डाऊट. त्याकरता पहिल्या इनिंग मध्ये आपल्या धावांचा कोठा वाढवायला हवा. 2 षटकांमध्ये 22 धावा यायला हव्यात. ऍब्सोल्युटली राईट. डेफिनेटली 20 ते 22 धावा 5 षटकांमध्ये 50 प्लस तर एक चांगलं मात्र यावेळेला फायटिंग टोटल पाहायला मिळेल. परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. भावेशच्या बॅट मधून निघालेला हा जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. परंतु तेवढाच सुरेख क्षेत्ररक्षक मात्र पुढे येत असताना चेंडूला फील्ड करतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण समीरच्या द्वारे आपल्याला पाहायला मिळालं. मॅग्निफिसंट फिल्डिंग दीपक मडवी. टेनिस क्रिकेट मधील एक सुंदर नाव मात्र आपल्याला पाहायला मिळतं ते दीपक मडवी आपण पाहू शकाल. 8 चेंडू 13 धावा. महेश सुपर बॅटर. भावेश यावेळेला आपण पाहिलं तर हा अनुभवाचा मात्र यावेळेला चेंडू यावेळेला हाताळला गेला आणि जितू गवळे आणि दीपक मडवी खूप चांगल्या प्रकारचं बॉन्डिंग आपल्याला पाहायला मिळतं. आणि क्रिकेटमध्ये तुमचं बॉन्डिंग असणं खूप गरजेची गोष्ट. मतभेद नसावेत. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. लेग ग्लान्स केला गेला आहे. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत असताना तत्पूर्वी फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 30 रन्स 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खूप चांगलं क्रिकेट. गुड क्रिकेट. क्वालिटी स्टँडर्ड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा मात्र यावेळेला आपण पाहू शकता समन्वय नाही आहे. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल वाईटच्या स्वरूपात. ऑन साइडला भावेशच्या बॅट मधून निघालेला हा फटका मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगल्या प्रकारचं जजमेंटने झेल टिपलं गेलं आणि प्रवीण कोणतीही चुकी करत नाहीये. गुड कॅच. फलंदाज या ठिकाणी बाद होताना भावेश. बॅक टू द डगआउट. गॉन. फलंदाज थोडीशी घाई करा जरा. फलंदाज जरा घाई करा. विदिन 30 सेकंदामध्ये आपण पोहोचले पाहिजेत. सूरज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम यावेळेला अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मात्र मजबूर केलं गेलं होतं. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिरावली गेले. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला खेळलं गेलंय. तत्पूर्वी 1 धाव ड्राईव्ह खेळला गेला होता. 2 धावा कंप्लीट केल्या जातात त्या ठिकाणी. फेकी येईपर्यंत इझिली डन 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर. 33 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 33 रन्स लॉस ऑफ 3 विकेट. दत्ताळी गजा हा संघ आपल्याला पाहायला मिळतो खेळत असताना. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. 16 धावा देऊन 2 गडी बाद केले दीपक मडवीने. खूप चांगली गोलंदाजी. 8चा इकॉनॉमी राहिला. डाव्या बाजूला आदरणीय सन्माननीय आर के एंटरप्राइजेसचे मालक
रणजित केनी साहेबांचं आगमन झालंय. साहेबांना विनंती करतो प्लीज आपण व्यासपीठावर या. आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजित केनी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर या. ज्यांच्या सौजन्याने या स्पर्धेकरता लागणारी कुपन्स आणि त्या व्यतिरिक्त लागणारे जे काही बक्षिसं आहेत ती आपल्याला उपलब्ध झालेत. वेलकम सर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 4 षटकांचा खेळ झालाय. 33 धावा, 3 गडी बाद. गोलंदाजा यावेळेला गोलंदाजी मार्कवर. टप्पा पडल्यानंतर थोडस बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जाईल. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूला यावेळेला कलेक्ट करतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा निश्चित स्वरूपात मिळतील. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 35. लॉस ऑफ 3 विकेट. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे. प्रथमतः शनिवार रविवार क्रिकेट खेळलं जायचं, परंतु आता दिवस वार कोणताही असो फक्त क्रिकेट आणि फक्त क्रिकेट पाहायला मिळते. यावेळेला फुल टच चेंडू होता. तेजसने मात्र यावेळेला टिपलाय झेल आणि फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हिलियन. यावेळेला आपण पाहू शकाल गॉन. आरके एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रणजितजी किनी साहेब एक दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. बॅटर थोडस धावत जरा आणि प्लीज विनंती करेन वेळ वाचवा जरा. 4.2 चेंडूचा खेळ झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये समित आपल्याला पाहायला मिळतात. स्वतः ॲज अ कॅप्टन म्हणून आपण पाहू शकाल. दत्ताळी गजा हा संघ खेळत असताना सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ऑल इज वेल. चांगले फ्लॅग लहरत असताना दर्शवतायत हवेचा झोत. उजव्या हाताच्या डावकुरा हाताच्या फलंदाजाला यावेळेला पोषकदायक अशी हवा आहे. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पॅडवर जाऊन चेंडू आदळला गेला होता. एक धाव तर निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 37 धावा, 37. लॉस ऑफ 4 विकेट. 4.3 चेंडूचा खेळ झालाय. पॉप्युलर क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगल्या प्रकारचं फेम मिळालंय या टेनिस क्रिकेट च्या क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा घमासान. ऑन साईडला फटका चांगला होता. यावेळेला आपण पाहू शकतायत. एकतर धाव निश्चित स्वरूपात आपण पाहू शकतायत. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी ॲक्युरेट होते. वॉट अ थ्रो. सुपर. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 38 धावा, 38. लॉस ऑफ 4 विकेट. पुढच्या फेरीतील मॅच आपण स्टार्ट करणार आहोत. दोन्ही संघांना एक तयारीमध्ये राहा. देव स्पोर्ट्स मालजीपाडा विरुद्ध आरके एंटरप्राइजेस दत्ताळी. अप्रतिम गुड डिलिव्हरी. काय जबरदस्त यावेळेला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर सरळ जितू गवळीच्या हातामध्ये. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तेजसची कृती खूप छान आहे आणि स्लॉग ओव्हर मध्ये डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी केली. चेंज ऑफ पेस यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, गतीमध्ये बदल केला आणि तत्पूर्वी 2 धावा समितच्या बॅटमधून येत असताना संघाची स्थिती. दत्ताळी गजा या संघाची 38 धावा, 40 धावा, 40 धावा फलकावर. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावांचं लक्ष्य 5 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगलं क्रिकेट. हाफ मॅच समरीकडे आपण वळणार आहोत. स्वयंभू पायगाव नीड 41 रन्स. महेशने मात्र 12 चेंडूमध्ये 18 धावा केल्या. हितेश लाकायने 6 चेंडू 5, भावेशने 5 चेंडू 5, मितेश 3 चेंडू 4, दीपक मडवेने मात्र 16 धावा देऊन 2 गडी बाद केले. तेजसने 7 धावा 1 गडी बाद. जयने मात्र 9 धावा 1 गडी बाद. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण 3 गोलंदाजांच्या द्वारे आपण पाहू शकलात. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आजचा दिवस सलग दुसरा दिवस पाहायला मिळतोय. आजच्या दिवसामध्ये 4 एप्रिलचा दिवस आणि 4 एप्रिलच्या दिवसामध्ये स्टीवन फिन या मात्र गोलंदाजाचा इंग्लंडचा गोलंदाज आणि त्याचा मात्र जन्मदिवस पाहायला मिळतो 1989. चला या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊया. ज्या ठिकाणी टॉस केला जाईल आणि त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी आहेत मिस्टर यावेळेला मनीजी पाटील यावेळेला आपल्याला पाहायला मिळतील.
चला आपण या ठिकाणी टॉस क्लिअर करणार आहोत. सन्मान्य कुमार रणजित केणी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाणार आहे. 2 कॅप्टन सर 2 मिनिटं बाजूला राहतील आणि कुमार रणजित केणी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. एक डॅशिंग डायनॅमिक असं व्यक्तिमत्व. आयोजकांची ही विनंती आहे तर फक्त शुभेच्छा तुम्ही देऊ शकता दोन्ही संघांना. ऑल द बेस्ट बोलू शकता. ओके थँक्यू. चला यायचं आता तुम्ही मध्ये. दीपेश भाऊ याकडे आहे. तर हा सेकंड स्टेजचा पहिला सामना आहे आणि दोन्ही संघाच्या मैत्रीसाठी सामना 5 षटकांचाच असणार आहे. जे नियम या अगोदर होते तेच नियम तुम्हाला आखण्यात येतील. एका बाजूस हेड टेल. छापा कॉल केलाय. नाणेफेक जिंकले RK दत्ताळीने. तर रणजित केणी सर आपण पुन्हा जाऊ शकता. विनोद थांबायचंय. तर दीपेश नाणेफेक जिंकलेली आहे आणि नाणेफेक जिंकण्याचा निर्णय काय असेल? शतरक्षण. सकाळी जो खेळ झाला त्या खेळावर तू समाधानी आहेस का? आहे, चांगला खेळला भूषण ना, कोणीतरी खेळायलाच पाहिजे. पण संघ हा एका खेळाडूवर अवलंबून राहू शकत नाही, कारण कैवल्य बाद झाला, तू सुद्धा बाद झाले आणि इतर फलंदाज देखील झटपट बाद झाले. फक्त एका खेळाडूने खेळ केला, त्याने केला नसता कदाचित तुम्ही या स्टेजवर येऊन पोहोचला नसता. तर तुम्हाला असं वाटत नाही की फलंदाजांनी कुठेतरी लक्ष घालायला हवं फलंदाजीवर या महत्वपूर्ण स्टेजवर? हा, आमच्या पहिल्या मॅचला बहुतेक खेळाडू नसतात. पाती, मी आणि कैवल्य प्रेशरमध्ये असतो. मग आता सर्व जे अनुपस्थित जे खेळाडू होते सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये त्यांची उपस्थिती या दुसऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल का? सांगू शकत नाही. बंधू दिसला, बाकी मी झोपून आलोय, मला माहित नाही कोण आहे. क्या बात आहे. हे आपलं प्रासंगिक क्रिकेट आहे, म्हणजे प्रसंग ओळखून खेळतो. ऑल द बेस्ट. नाणेफेक जिंकलेली आहे RK दत्ताळी या संघाने. नाणेफेक जिंकून त्याने सांगितले की आम्ही करणार आहोत क्षेत्ररक्षण आणि करावे लागेल फलंदाजी. देवेश स्पोर्ट्स चला दोन्ही संघाला शुभेच्छा देऊन जाऊया आपण कॉमेडी बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत संदीपजी गावंड. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेडी बॉक्स. थँक्यू. पाटील. दुसऱ्या इनिंगला प्रारंभ होतोय. स्ट्राईक इन कडे फलंदाज आहे जितू गवळी. नॉन स्ट्राईक इन कडे फलंदाज राहतोय दीपक मडवी आणि पहिले षटक टाकण्याकरता रमेश पाटील गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय. पहिलाच बॉल जितू करता. और पिच बॉल एज अँड टेकन. सॉफ्ट डिसमिसल. पहिलाच धक्का पहिल्याच बॉलवर गॉन. थँक्यू. बघा खूप जास्त बाहेर बॉल होता आणि फुटवरचा स्पष्टपणे अभाव जाणवला. फ्रंट फूट तिरकस रेषेत न नेता सरळ रेषेत खेळण्याचा प्रयास केला गेला आणि त्याचमुळे बॉल आणि बॅट मध्ये तफावत होते आणि स्ट्रोक खेळताना मात्र बॅटचं मिडलिंग व्यवस्थित झालं नाही. आउटसाइड एज घेऊन बॉल बिहाइंड द विकेट कॅरी केला जातो आणि पहिला धक्का बसतोय जितू गवळीच्या स्वरूपात. बसतोय मोठा धक्का स्वयंभू पायगाव टीमला. खरोखरच मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये त्याच्या बॅट मधून सातत्याने धावा येताना मी बघितल्या. एकविरा चषक 2022 मध्ये सुद्धा तो चमकला होता आणि द ग्रेट मराठा चषक 2022 मध्ये सुद्धा त्याने सातत्य दाखवलंय. तो मोठा विकेट्स मिळवलाय गोलंदाज रमेश पाटील यांनी. नो बॅटरीन तेजस डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक खेळाडू गेलाय ज्याने यंदाच्या वर्षामध्ये अक्षरशः गोलंदाजाची पिछे काढण्याचं महत्वपूर्ण काम केलंय. तो तेजस फलंदाजी करता गेलाय. रमेश पाटील गोलंदाजी मार्गावर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक टाकण्याकरता सज्ज झालंय. जिंकण्याकरता स्वयंभू स्पोर्ट्स पायगाव संघाला लक्ष ठेवलं गेलं 41 या धावसंख्येचं. दीपक मडवी नावाचा स्टार खेळाडू हार्ट ऑफ ब्युंडी ज्याला म्हटलं जातोय तो नॉन स्ट्राईक इन कडे आहे. सन्मान्य दीपेश केदारनाथ पाटील यांच्या वतीने मंडळाला 3000 रुपयाची आर्थिक मदत मिळाली. आपण टाळ्या वाजून त्यांचा आभार व्यक्त करूया. धन्यवाद दीपेश दादा. असंच सहकार्य करत राहा. कीप सपोर्टिंग. थँक्यू. खरोखरच चांगलं काम दीपेश केदारनाथ पाटील साहेबांनी या ठिकाणी केलंय. या स्पर्धेला आर्थिक सहकार्य आर्थिक हातभार लावलाय.
तेजस करता हा चेंडू स्टेट टू द बॉलर. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आलाय. 14 क्रमांकाची जर्सी परिधान करून क्षेत्ररक्षकाने चेंडूला उचललंय. बघता बघता एक धाव पूर्ण. एका धावणीशी आता अधिकृतरित्या खातं उघडलंय. एक्झॅक्टली. आणि महत्वाचं हा देखील एक प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता. बॅटच्या टोला कनेक्ट होऊन बॉल मिडॉन मधून मागे थोडा सरकला होता, पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. अक्षरशः त्यांनी त्या बॉलवर उडी घेतली आणि बॉलला अडवलंय आणि आपल्या संघासाठी बहुमूल्य अशा धावा वाचवलेल्या आहेत. आणि जसा जितू गवळी हा फलंदाज बाद झालाय त्यानंतर थोडीशी देहबोली सकारात्मक झाली, कारण समितला ठाऊक होतं जितू एक धडाकेबाज फलंदाज आहे, चांगली सुरुवात तो या डावाला मिळवून देऊ शकतोय आणि त्याची विकेट मिळाल्यानंतर मात्र तो आनंद नक्कीच त्यांच्या देहबोलीवर पाहायला मिळतोय. पण अजूनही दीपक मडवी नावाचं हे एक महत्वपूर्ण फलंदाज, एक महत्वपूर्ण ब्रह्मास्त्र स्वयंभू पायगावचं मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी बरोबर. आणि अजिंक्य मडवी या स्पर्धेला लाईव्ह स्वरूपात बघतायत पायगाव वरून. त्यांनी शुभेच्छा दिलेत स्वयंभू पायगाव या टीमला. समोर फलंदाज आपण बघतायत दीपक मडवी, स्टार खेळाडू. प्रवीण तांबे सारख्या खेळाडू विरुद्ध त्याने हल्ला चढवलाय. तो हा खेळाडू पहिल्याच बॉलवर चढवलाय हल्ला. चेंडूने गाठलाय लांबचा फल्ला आणि या ठिकाणी वाढताना दिसतोय संघाचा गल्ला. 6 धावा. एक्सपेक्टेड. आणि तसं मी तुम्हाला सांगितलं की जरी जितू गवळी बाद झाले तरी सुद्धा दीपक मडवी यांच्याकडे ती कॅपॅसिटी आहे, ते कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक्स आहेत ज्यांच्या माध्यमातून या धावांचा पाठलाग अचूकपणे केला जाऊ शकतो. आणि यावेळेस स्लॉट मध्ये बॉल होता आणि त्या बॉलला डीप मिड विकेट रेंजच्या बाहेर पाठवण्याचं काम दीपकने केलंय. अगदी बरोबर. 27 डिसेंबर 2020 साली प्रवीण तांबे या गोलंदाजाविरुद्ध ऋषी 11 काटे संघामधून खेळत असताना फलंदाज दीपक मडवी याने सलग षटकारांची आतषबाजी केली होती दांडी येथील त्या स्पर्धेमध्ये. तोच हा खेळाडू स्ट्रायकिंग कडे. पुन्हा एकदा जोरकस प्रहार. चेंडूने उंची जास्त गाठली, लांबी कमी. कुणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नव्हता आणि चेंडू सीमारेषे पार. दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार. बिगी. थँक्यू. पॉवर पॅक स्ट्रोक असंच आपण म्हणू शकतो. आणि म्हणतात ना की वाढण्याआधी रुजावं लागते, चमकण्याआधी झिजावं लागते. जवळपास 30 वर्षांचं क्रिकेट त्यांनी खेळलं, त्याहून जास्त. आणि त्यानंतर मात्र हे विकसित असं स्वरूप दीपक मडवी यांचं तुम्हाला पाहायला मिळते. 2 बॅक टू बॅक ठोकलेत. धावफलकावर धावा आहेत 13. IPL मधले चमकलेला खेळाडू प्रवीण तांबे. थोड्याच दिवसांमध्ये त्याच्यावर सुद्धा एक चित्रपट येणार आहे. पुढचा आपण बघितला हा शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क होताना दिसला नाही, तरी सुद्धा एक धाव मिळाली. एका धावणीची धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. त्या 14 धावा. 1 बाद 14. आणि रमेश सुद्धा सहजासहजी हे षटक सोडणार नाहीये. जरी 2 बॅक टू बॅक षटकार खर्च झाले तरी रमेशकडे देखील तो अनुभव आहे आणि कित्येक स्पर्धामध्ये तो अनुभव दाखवलेला आहे. पहिल्या बॉलवर विकेट त्यांनी मिळवलेली आहे आणि ते होत असताना बॅक टू बॅक 2 षटकार येत असताना मी रमेश एक लीड बॉलर आहे ते दाखवणार हा बॉल या अगोदर तुम्हाला पाहायला मिळाला. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल. शॉर्ट बॉल पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय, फलंदाजाला चकवतोय. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. समित पाटील कोणती चूक करत नाही. षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या 1 बाद 14. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये आपण ऐकूया सुमधुर गीत. थँक्यू डीसे. व्यासपीठाच्या दिशेने दाखवत आहेत या परिसरातील अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, क्रिकेटचे चाहते, क्रिकेट प्रेमी, आदरणीय सन्माननीय निळकंठ चौधरी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. कैलासवासी दीपेश जगदीश पाटील यांच्या स्मरणार्थ दीपेश स्मृती चषक 2022 मध्ये सर आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून आम्ही स्वागत करतोय. काय म्हणशील इथे मनीजी, तुम्ही काय म्हणाल? सध्या 14 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली आहे.
सुरुवातच चांगली झालेली आहे, पण आता दत्ताळी गजा या संघाला देखील डावलून चालणार नाही. हे सेकंड ओव्हर खूप महत्वाचं असेल दत्ताळी संघासाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 2 बॅक टू बॅक षटकार ठोकल्यानंतर तो आत्मविश्वास नक्कीच दुणावला असेल दीपक मडवी यांचा. आणि त्याच्यासोबत तेजस मुकादम हे एक यंग टॅलेंट आहे. तर या पार्टनरशिपला ब्रेक करण्यामध्ये यश प्राप्त करावे लागेल दत्ताळी गजा संघाला, जर या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर. आणि या षटकामध्ये पाहूया तो विकेटचा शोध घेतला जाईल का अंकितच्या माध्यमातून. अंकित गोलंदाजी मार्गावर आलाय. दीपक मडवी स्ट्राईक इन कडे, नॉन स्ट्राईक इन कडे आपण बघताय तो म्हणजे तेजस याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये एक सफल यष्टीरक्षक, चांगली बुद्धिमत्ता, केंद्रबिंदू म्हणून ज्याच्याकडे आम्ही नेहमीच बघतोय तो समित पाटील खूप चांगलं काम करतोय. शॉर्ट बॉल या चेंडूला उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. हा येतोय षटकार. बिग बिग बिगी. थँक्यू. 23 बॉल्स मध्ये आता 21 धावांची गरज आहे. ए नाही रुकणे वाले असंच मी म्हणू शकतो. दीपक मडवी आता पूर्ण लईमध्ये आलेले आहेत. लईमध्ये येताना 3 षटकार ठोकलेत, खेळतायत एकूण 19 या धावसंख्येवर. आणि जवळपास सामना लवकर संपवायचा आहे की काय असं जाणवायला लागलंय स्वयंभू पायगाव संघाला. अगदी बरोबर, तेच मुख्य उद्दिष्ट आहे. उजव्या बाजूला कल्पेश म्हात्रे बघताय आपण, एक चांगले क्रिकेटपटू दत्ताळी स्पोर्ट्स संघाचे. इनसाइड आउट. आता हा धक्का लागू शकतोय. दीपक मडवी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये थांबवलं जातंय. दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावपळीवर धावा 20. जसं वाळवंटामध्ये मुगजच दिसावा तेव्हा जसा आनंद होता तसा आनंद असा झाला असेल दत्ताळी स्पोर्ट्स गजा या संघाला. कारण दीपक मडवी यांचं विकेटचं महत्व सर्वांना ठाऊक होतं. जो इन ऍक्शन बॅटर होता त्या बॅटरला परत पाठवण्यात यशस्वी झाला अंकित. आणि ज्या कामासाठी अंकितला बोलावण्यात आलं होतं तो अंकितने ते काम पूर्ण केलेलं आहे. आणि पुन्हा एकदा या रेसमध्ये परत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय दत्ताळी स्पोर्ट्स गजा. 21 धावांची गरज आहे 22 बॉल्स मध्ये. 22 चेंडू 21 धावांची गरज. आणि आता संघनायक मैदानाच्या आत गेलाय धीरज मडवी. मागच्या टुर्नामेंट्स मध्ये सुद्धा चांगलं प्रतिनिधित्व करत होता धीरज मडवी नावाचा हा खेळाडू. आज कर्णधारांची मोठी जबाबदारी आणि खूप चांगल्या पद्धतीने रोखलं गेलं. पहिल्या डावात फलंदाजी करताना दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र राजेंद्र पाटील यांच्या संघाला. धावपळीवर धावा 2 गडी बाद 20 धावा. गोलंदाज अंकित याला यश मिळतंय. पुढचा चेंडू अंकित याचा. डावखुऱ्या हाताचा खेळाडू तेजस. शॉर्ट बॉल, शॉर्ट ऑन पूल केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. अशोक दिंडा आहे असं वाटलं की त्या ठिकाणी. एक्झॅक्टली. IPL मध्ये जवळपास 4 ते 5 वर्ष अगोदर ती एक चांगली हेअरस्टाईल त्यांची झळकली होती आणि त्यांची गोलंदाजी देखील तितकीच चांगली चमकली होती. पण आता मात्र काळानुरूप वेगवेगळे क्रिकेटपटू तुम्हाला आता IPLच्या फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतात. आणि या वर्षी तर 10 संघ खेळताना पाहायला मिळतात. जास्तीत जास्त संधी तरुणांना मिळते IPLच्या माध्यमातून. धीरज चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसला. धावसंख्या नीरज याच्या माध्यमातून अडवलं गेलं चेंडूला. 21 धावा 2 गडी बाद. पुढचा बॉल अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलंय. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू जातोय. स्कोरिस थर्ड मॅन मध्ये 2 धावा पूर्ण केल्या. 3री धावे करता दोन्ही फलंदाजाने कॉल दिला आणि फायदा उचलताना 3 धावा पूर्ण होत आहेत. या 3 धावांची धावसंख्या वाढताना धावा लागल्या जात आहेत. 2 गडी बाद 24. 1.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 24 धावा 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मजबूत स्थितीमध्ये सध्या संघ. 20 बॉल्स मध्ये आता 17 धावांची गरज आहे. जवळपास सामना खुला आहे स्वयंभू पायगाव या टीमसाठी. पण मात्र आता एक वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. हलक्या हाताने खेळलं जाते जेणेकरून तो विकेटचा जो धोका आहे तो उद्भवणार नाही याची काळजी घेतली जाते. पुढचा बॉल. विकेट मिळवावी लागेल. उंच फटका. हा स्टेडियमच्या बाहेर असेल की काय. क्षेत्ररक्षकांनी झेल धरतीला दान दिलंय आणि याच बरोबर हा येतोय चौकार. मिळत आहेत 4 धावा 4 रन्स. थँक्यू. यालाच म्हणतात दैव देते आणि कर्म नेते. एक झेल होता. 4 धावा वाचवता येऊ शकल्या. तर अगोदरच तुटपुंज धावांना डिफेंड करायचं आहे पण मात्र तो देखील मौका गमावतोय.
पुढचा बॉल स्लोवर वन, चेंज ऑफ पेस, हेच व्हेरिएशन, हेच बदल हवे होते सुरुवातीपासून. 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना स्वयंभू पायगाव संघाची धावसंख्या 2 गडी बाद 28. आता चेंडू शिल्लक आहेत ते 18 आणि 18 बॉल मध्ये 13 धावा हव्या आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया, तत्पूर्वी कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा टिवरी गावातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम दीपेश स्मृती चषक 2022. थँक्यू. मनीची टीम मिटिंग करण्याकरता भाग पाडलं जात आहे. 12 बॉल शिल्लक, 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता. पण आता टीम मीटिंग मध्ये चर्चा तरी काय होणार असेल, कारण धावा पाहिल्या तर 13 आहेत, बॉल्स 18 आहेत. तर मात्र या टीम मीटिंग मध्ये ही चर्चा झाली असेल की जरी आपण पराभवाच्या छायेत असलो तरी देखील आपण समोरच्या संघाला कसा घाम फोडू शकू हा प्रयत्न करणं तुमचं काम आहे. विकेटचा शोध, डॉट बॉलची हाताळणी. अगदी बरोबर. म्हणूनच मी तेच वाक्य त्या ठिकाणी म्हटलो ज्या ठिकाणी नुकताच एक स्पर्धा पार पडली. स्वर्गीय नारायण भोईर अण्णा चषक 2022 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम भाईंदरपाडा येथील ती क्रिकेटची स्पर्धा हातोबा स्पोर्ट्स संघाविरुद्ध मरिया स्पोर्ट्स ओवा कोळीवाडा या 2 संघादरम्यान लढत सुरू होती. 13 बॉल आणि 13 बॉल मध्ये 6 धावांची गरज असताना मी म्हंटल की या 6 धावा होऊ शकत नाही, गोलंदाज चांगली कामगिरी करतील. आणि यंदाच्या वर्षात 2 दिवसापूर्वी 1 एप्रिल 2022 रोजी 13 बॉल मध्ये 6 धावा डिपेंड झाल्या. एका षटकामध्ये 3 धावांची गरज असताना ते निर्धाव षटक आणि 4 गडी बाद केले. सावेज नावाचा गोलंदाज जो हातोबा स्पोर्ट्स कासा रोडवणी संघाचा होता. हे रेकॉर्ड्स बनले जात आहेत. टेनिस क्रिकेट, लेदर क्रिकेट अंदाज बांधू शकत नाही. पुढचा बॉल बॅटच्या वरच्या एजला चेंडू आदळलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात, जेल ड्रॉप केलाय. धाव संख्या 2 ने पुढे सरकताना विकेट मिळवणं फार गरजेचं आहे. हे विकेट मिळत नाही, जेल सातत्याने सोडले जात आहेत. धाव पळकावर धावा लागल्या जात आहेत. 30 धावा तट्टी. खूप महत्वाच्या बाबी आहेत या, कारण स्वयंभू पायगाव संघाला ते वारंवार ऑपॉर्च्युनिटीज मिळालेल्या आहेत आणि त्याच गोष्टींचा फायदा उचलला जातोय. आणि पुन्हा एकदा दबावाच्या छायेत क्रिकेट खेळलं जाते दत्ताई स्पोर्ट्स गजा संघाकडून. पुढचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चार्ज द बॉल इन द एक्स्ट्रा कव्हर एरिया. आता कोणती चूक करत नाही क्षेत्ररक्षक अंकित, याच्याद्वारे चांगला झेल टिपलाय आणि धीरज बडवी नावाचा खेळाडू बाद झालाय. गॉन. तुझ्या झालंय दुःख दिनेश भावाला, सोडून गेला दीपेश भाऊ टिवरी गावाला. टिवरी गावाला सोडून गेला, टिवरी गावाला. आठवण तुझी. थँक्यू. टीम मिटिंग करू नका, पंच इशारा करतायत. वेळेला जास्त महत्व द्या. धाव फळकावर धावा 3 गडी बाद 30. आता 16 बॉल मध्ये 11 धावांची गरज. मी तर म्हणेन म्हणजे की अजूनही हा मॅच बनू शकतोय. 16 चेंडू 11 धावा, गोलंदाजाने आणखीन करामत करायला हवी. एक्झॅक्टली. आता तुम्हाला किती धावा अडवायच्यात किंवा तुम्हाला किती धावा रोखायच्या आहेत याकडे लक्ष न देता तुम्हाला किती विकेट मिळवायचे आहेत या गोष्टीकडे जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. तरच मात्र या सामन्यामध्ये तुमचा टिकावा लागू शकणार आहे. त्याचमुळे मानसिकता या शब्दाला खूप जास्त महत्व द्यावं लागेल. तुमची मानसिकता सकारात्मक ठेवावी लागेल. तुमचा गेम प्ले आपोआप सुधारेल. अगदी बरोबर. आणि क्रिकेटच्या मैदानामध्ये कुणीच मोठं नाही, मी मोठा. मी माझ्या संघाकरता सर्व काही करेन. मी माझ्या संघाकरता चांगली गोलंदाजी टाकेन. हा विश्वास प्राप्त करायला हवा. 41 क्रमांकाची 47 क्रमांकाची जर्सी परिधान करून आलेला गोलंदाज नीरज अशोक दिंडा असा मी उल्लेख केला त्या खेळाडूचा. तो गोलंदाजी मार्गावर नीरज. पुढचा बॉल गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडूला लॉंग ऑनच्या दिशेने वावलं. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घातक ठरेल काय? बघता बघता सुरक्षितरित्या आपल्या क्रीज मध्ये घरामध्ये हा खेळाडू पोहोचलाय. 1 धाव रोखली जाऊ शकत नाही. एका धावणीची धावसंख्या 31. आता 15 धावसंख्या पोहोचली जाते सध्याच्या घडीला 31 वर. 41 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 15 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता.
मॅच इज स्टिल ऑन. डोंट गो एनीवेअर. स्टे ट्यून. TCP लाईव्ह. 15 बॉल्स मध्ये 10 धावांची गरज आहे आणि वाटलं होतं दीपक मडवी जेव्हा खेळपट्टीवर होते सामना लवकरात लवकर फिनिश होईल की काय, पण मात्र अनुभव जिंकलाय, पण तरुण मात्र या ठिकाणी स्ट्रगल करतायत. पुढचा बॉल आता चेंडूला उडवलाय. उंची गाठली जास्त तितकीच लांबी आहे. चेंडू शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार बहरदार हा लय षटकार. दीपेशच्या अनेक आठवणी आहेत. जरी तो आपल्यापासून गेला असला तरी निश्चितच या स्पर्धेमध्ये त्यांच्या आठवणी सातत्याने येतील. आता स्थिती काय आहे ते जाणून घेऊया. 14 बॉल 4 धावांची गरज. नितीन स्ट्राईक इन कडे स्लोवर वन चेंज ऑफ पेस गतीमध्ये आता परिवर्तन केलंय. एक चांगला चेंडू रिलीज केलाय. 37 धावा 3 गडी बाद. द ग्रेट मराठा चषक 2022 मध्ये एका षटकात 16 धावांची गरज असताना याच नितीनने तो मॅच संपवला होता. लेफ्ट मारा. आता चेंडू हवेत आहे. एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. जेल टिपणं फार गरजेचं. हा जेल ड्रॉप झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. ओव्हर थ्रोचा फायदा उचलताना 2 धावा पूर्ण. या 2 धाबडीशी धावसंख्येत वाढ आणि धावा लागल्या जात आहेत. 3 गडी बाद 39 39 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 12 बॉल मध्ये जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 2 धावा हे इक्वेशन आहे. आता म्हणू शकतो की 99.99% मॅच काबीज केलाय स्वयंभू पायगाव या संघाने. चांगलं गुणलेखन चांगला लेखाजोखा आमचे मॅन्युअल स्कोरर कुणाल पाटील आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. सकाळपासून नंदकुमार पाटील आणि कुणाल पाटील यांनी खूप चांगलं काम केलंय. इतर आमची संपूर्ण टीम मॅनेजमेंटचं काम बघणारी स्वप्नील चौधरी, प्रताप भोईर, विनोद भोईर, जितू पाटील, प्रकाश पाटील, सूरज किनी, हर्षद म्हात्रे यारो का यार. कारण दीपेश यांच्या अगदी जवळचे मित्र म्हणून हर्षद म्हात्रे यांच्याकडे बघितलं जायचं. धीरज म्हात्रे, सचिन भोईर, हार्दिक बलंगे, मयूर भोईर, भावेश भिडे, कुणाल पाटील, निलेश परेड, जन्मेश म्हात्रे, दादू, हिमांशु पाटील, मितेश पाटील, गुड्डू जयस्वाल, हितेश पाटील, विनेश पाटील या सर्वांचं सहकार्य आहे. चिराग विलास पाटील, अमोल भोईर, विकास पाटील, सोहम गुप्ता, गिरीश पाटील आणि वीर म्हात्रे या सर्वांचं चांगलं योगदान. पुढचा बॉल हा चेंडू डावी एसटी सोडून जातोय. वाईडचा इशारा. स्कोर इज लेवल. धावफळ का बरं. धावा पहिल्या डावा 40 लागल्या होत्या. 2 धावा मिळत आहेत. या 2 धाबडीशी आता विजय संपादन केलंय. या 2 धाबडीशी इथे विजय संपादन करताना दिसतंय हा संघ. कॉंग्रॅच्युलेशन स्वयंभू पायगाव टीम अँड हार्ड लक दत्ता स्पोर्ट जुचंद्र राजेंद्र पाटील टीम. दोन्ही संघांना विनंती करतोय हँडशेक करण्याकरता आपण मैदानाच्या आतमध्ये लाईनअप मध्ये चला. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे आपल्याला पाहायला मिळत आहेत उपाध्यक्ष समित पाटील मैदानाच्या प्रत्यक्षात क्रिकेट मॅच खेळताना. हा महत्वपूर्ण मॅच इथे संपलाय. स्कोरबोर्ड बघितला आपण. मॅच समरी. पहिल्या डाबात 12 बॉल मध्ये फलंदाजाने 18 धावा केल्या महेश राणे आणि दुसऱ्या इनिंग मध्ये 5 बॉल 19 धावा दीपक मडवी याच्या